ज्ञानेश्वरी अध्याय 14। जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया। अहो सर्व देवांमध्ये श्रेष्ठ बुद्धिरूपी प्रातःकाळ करणारे सूर्य, सुखाचा उदय करणारे श्री गुरु आचार्य, आपला जय जयकार असो। जय जय सर्वे विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हे लावया समुद्रातू। तुम्ही सर्व जगास विश्रांती स्थान आहात। मी ब्रह्म आहे अशा भावनेस सेवन करिवणारे तुम्ही आहात। तुम्ही अनेक लोकरूपी लाटांचे समुद्र आहात। तुमचा जय जयकार असो। आईके गा आर्तबंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावधू वल्लभाजी। पीडितांना संकटातून सोडविणारे अखंड भरलेले दयेचे समुद्र अध्यात्मविद्यारूप स्त्रीचे प्रियकरसे महाराज, तुम्ही ऐका। तू जयां प्रती लपसी तया हे जगदाविसी प्रकटू तै करिसी आघवेची तू। तू ज्यांना लपवतोस त्यांना हे जग दाखवितोस। म्हणजे ज्यांच्याविषयी तुझ्या संबंधाने अज्ञान असते त्यांना तुझे स्वरूप न दिसता जग दिसते, व तू ज्यांना प्रकट होतोस त्यावेळी त्यांना सर्व तूच करतोस। म्हणजे ज्यांच्यामध्ये तुझ्या संबंधाने ज्ञान असते त्यांना जग न दिसता सर्व तूच दिसतोस। की पुढीलाची दृष्टी चोरीजे हा दृष्टिबंधू निफजे परी नवल लाघव तुझे ते आपण पे चोरे। दुसऱ्यांची दृष्टी बंद करणे असा नजरबंदीचा खेळ गारुडी लोकास उत्पन्न करता येतो, परंतु त्यास आपली स्वतःची नजरबंदी करता येत नाही। परंतु आपण आपल्याला चोरून राहणे, स्वतःविषयी न होणे ही तुझी अद्भुत जादू आहे। हे गुरु हे जगतातील आपले भान होऊ देत नाहीत, जगताला आपले भान होऊ देत नाहीत, व आपण स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे आपले भानही आपल्या ठिकाणी घेत नाहीत। जे तूची तू सर्वा यया मा कोणा बोधू कोणा माया ऐसिया आपोआप लाघविया नमो तूज। कारण की या सर्व जगताला तूच तू आहेस असे असून सुद्धा कोणाच्या ठिकाणी तुझे ज्ञान आहे तर कोणाच्या ठिकाणी तुझ्या संबंधी अज्ञान आहे, असा तू स्वभावता जादूगार, त्या तुला नमस्कार असो। जाणो जगी आप बोले ते तुझिया बोला सुरस झाले तुझे क्षमत्व आले पृथ्वीसी। आम्हाला वाटते की जगामध्ये पाणी ओले आहे, ते तुझ्या ओलेपणाने चांगले द्रव्ययुक्त झाले आहे, व पृथ्वीच्या ठिकाणी जी सहनशीलता आहे ती तुझ्या योगाने आहे। रविचंद्रादिशुक्ती उदो करती त्रिजगती ते तुझिया दीप्ती तेजतेया। सूर्य व चंद्र इत्यादी शिंपले त्रैलोक्यात प्रकाश करतात। या तेजस्वी पदार्थात असणारे जे तेज, ते तेज तुझ्या तेजामुळे आहे। चळवळी जे अनिळे ते दैविकेनी जे निजबळे नभ तुझ माझी खेळे लपिथवी। वायू जो हालचाल करतो महाराज ती तुमच्या बळाने करतो, व आकाश तुमच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळते। किंबहुना माया असोस ज्ञानजी तुझेनी डोळस असो वाणणे सायास श्रुतीसी हे। फार काय सांगावे महाराज, अमर्याद असे जे संपूर्ण अन्यथा ज्ञान त्याचेही प्रकाशक तुम्हीच आहात। हे तुमचे वर्ण राहू द्या, कारण हे वर्णन करणे श्रुतीलाही कष्टप्रद आहे। वेद वानुनी तव चांग जवन दिसे तुझे आंग मग आम्हा तया मूग एकी पांती।
जोपर्यंत तुझ्या स्वरूपापर्यंत पोचला नाही तोपर्यंत वेद वर्णन करून प्रतिष्ठेत राहतो. मग तुझ्या स्वरूपाचे वर्णन करण्याचा प्रसंग आला म्हणजे त्याला व आम्हाला एका पंक्तीला बसून मूग गिळावे लागतात. जी एकारणवाचा ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही. महानदी काई जाणीजती. महाराज, प्रलयकाळच्या महासमुद्रात थेंबाचा पत्ता नाही, मग महानद्या तरी जाणल्या जातील काय? का उदली या भावस्तू चंद्रदैसा खदोत्तू. आम्हा श्रुती तुझ आतू तो पाडू असे. अथवा सूर्य उगवल्यावर जसा चंद्र काजव्यास होतो त्याप्रमाणे तुझ्या वर्णनाविषयी आमची व वेदांची अवस्था होते. आणि तुझ या धावो मोडे जेथ परेशी वैखरी बुडे. तू मा कोणे तोडे वाणावसी. आणि द्वैताचे जेथे बळ नाहीसे होते व वैखरी वाचाही परावाणीसह जेथे नाहीशी होते असा तो तू त्या तुझे मग परापश्यंती इत्यादी वाचांपैकी कोणत्या वाचेने वर्णन करावे? या लागी आता स्तुती सांडुनी निवाडा चरणी ठेविजे माथा हेची भले. याकरता आता स्तुती करण्याचे सोडून देऊन मुकाट्याने आपल्या चरणांवर मस्तक ठेवावे हेच चांगले. अहो गुरु महाराज, तशाच तुम्हाला मी आता नमस्कार करतो. माझा ग्रंथरूप व्यापार सफल होण्यास आपण सावकार व्हा. तरी तुझ तैसिया नमोजी गुरुराया. मज ग्रंथोद्यमो फळावया व्यवहारा होई. अहो गुरु महाराज, तशाच तुम्हाला मी आता नमस्कार करतो. माझा ग्रंथरूप व्यापार सफल होण्यास आपण सावकार व्हा. आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी. ज्ञानपद्य जोडी थोरा माते. आता कृपारूपी भांडवल सोडावं, तिने माझी बुद्धिरूपी पिशवी भरा आणि ज्ञानाने भरलेल्या काव्याच्या लाभाने मला थोर करा. मग मी संसरेण तेने करी संतांची कर्णभूषणे. लेववीन सुलक्षणे विवेकाची. मग मी त्या योगाने सावरेण आणि विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणे करून मी संतांना घालीन. जी गीतार्थ निधान काढू माझे मन. सुई स्नेहांजन आपले तू. मग महाराज, माझे मन या गीतार्थरूपी ठेवा काढण्यास समर्थ व्हावे याकरता तुम्ही आपले कृपारूपी अंजन घाला. हे वाक्सृष्टी एके वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे. तैसा उदिजो निर्मळे कारुण्यबिंबो. जेणेकरून ही शब्दसृष्टी माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला एकदम आकलन करता येईल. त्या तऱ्हेने हे श्री गुरुसूर्या, आपण आपल्या करुणारूप शुद्ध बिंबाने उदयास यावे. माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ काव्ये होय सुफळ. तो वसंतो होय स्नेहाळ शिरोमणी. हे कृपाळू श्रेष्ठा श्री गुरो, माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलीला काव्यरूपी चांगले फळ ज्या योगाने येईल तो वसंत ऋतू आपण व्हा. ज्या योगाने हे बुद्धिरूपी गंगा ब्रह्मसिद्धांतरूपी बोधाचा महापूर येऊन चांगली फोफावेल तसा उदार दृष्टीचा वर्षाव होऊ दे. हे सर्व जगताला एकच आश्रय असणाऱ्या श्री गुरुराया, तुझा प्रसन्नतारूप चंद्र माझ्या अंतःकरणात स्तुतिरूप पौर्णिमा करो. महाराज, आपण माझ्याकडे कृपादृष्टीने पाहिले असता माझ्या बुद्धिरूपी समुद्रात स्फूर्तीला शांतादी नवरसांची मोठी भरती येईल. तेव्हा संतुष्ट होऊन श्री गुरुराय म्हणाले, ज्ञानदेवा, विनंती करण्याच्या मिशाने स्तुतीच्या पांघरुणाखाली तू द्वैत केलेस असे आम्हाला दिसून येते. हे वायफळ बोलणे आता राहू दे.
गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीता ग्रंथ सांग. श्रोत्यांची ऐकण्याविषयी इच्छा मोडू नकोस. यावर स्वामी महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वामी महाराज, अशी का आपली इच्छा आहे? मी याचीच वाट पाहत होतो की प्रभूंनी आपल्या मुखाने ग्रंथ सांग असे म्हणावे. हरळीची मुळी स्वभावता तर अंगाने उमर आहेच, पण तिच्यावर आणखी अमृताचा पूर आला. तर आता या श्रीगुरूंच्या प्रसादाने मूळ जी गीताशास्त्रातील पदे ती विस्ताराने चातुर्यपूर्वक मी वर्णन करीन, पण जेणेकरून जीवाच्या आत असलेली संशयरूप होडी बुडून जाईल. एवढेच नाही तर श्रवणाची इच्छा वाढलेली दिसेल. श्रीगुरूंच्या कृपेने घरात कर्जफेडीची भिक्षा मागून त्यामुळे आपल्या भाषणात त्या प्रकारची खरी खोटी गोष्ट प्रकट हो. तर मागे 13व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनास अशी गोष्ट सांगितली की हे जग क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संबंधात उत्पन्न होते व आत्मा हा गुणसंबंधाने संसारी झाला आहे आणि हा आत्माच प्रकृतीच्या तावडीत स्वाधीन झाला कारणाने सुख दुःख भोगण्यास कारण होतो. एरवी खरोखर पाहिले तर केवळ हा गुणातीतच आहे. तर असंगाला संग व क्षेत्रज्ञ यामधील संबंध तो कोणता व त्याला सुखदुःखादी भोग कसे, गुण ते कसे व किती आहेत, ते कोणत्या प्रकाराने बांधतात अथवा गुणातीताची लक्षणे काय आहेत, याप्रमाणे सर्व गोष्टीचा अर्थ स्पष्ट सांगणे हा येथे 14व्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. तर जगाचा स्वामी जो श्रीकृष्ण त्याचा प्रस्तुत अभिप्राय आहे तो आता ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अवधानरूपी सर्व सेना एकत्र जुळवून आणून या ज्ञानास झोंबावे बरे. आम्ही मागे तुझा पुष्कळ प्रकारच्या युक्तिवादांनी हा विचार समजावून सांगितला आहे, परंतु अजून तुझी अनुभवाची कूस भरून आलेली दिसत नाही. याकरिता श्रुतीने पर म्हणून जे ज्ञान वारंवार प्रसिद्ध केले आहे ते ज्ञान तुला पुन्हा सांगण्यात येईल. एरवी ज्ञान हे आपले रूपच आहे, परंतु संसार व स्वर्गलोक वगैरे आवडून घेतल्यामुळे परके असे झाले आहे. हे ज्ञान अग्नीसारखे व इतर ज्ञानेही गवताप्रमाणे आहेत. म्हणून अर्जुना, हे ज्ञान सर्वापेक्षा उत्तम आहे असे मी म्हणतो. जी संसार स्वर्गाला विषय करतात व यज्ञ चांगले असे म्हणतात व द्वैतभावाची ज्यांना चांगली ओळख असते ती सर्व इतर ज्ञाने या ज्ञानाने स्वप्नासारखी मिथ्या केली आहेत. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या लाटा अखेरीस आकाशाकडून गिळल्या जातात अथवा सूर्य उगवला असता जसा चंद्राधिक तेजे लोपतात अथवा प्रलयकाळच्या पाण्याच्या महापुराने जशी नदी व नद नाहीसे होतात, अर्जुना, त्याप्रमाणे हे ज्ञान उदय पावले असता इतर सर्व ज्ञाने लय पावतात. म्हणून अर्जुना, हे ज्ञान उत्तम आहे. अर्जुना, आपली जी अनादी मुक्तता आहे ती मुक्तता या ज्ञानाने हस्तगत होते, ज्याच्या अनुभवाने सर्व विचारशूर पुरुष संसाराला डोके वर करूच देत नाहीत. ते विचारशूर पुरुष आपली विषयांकडे असलेली मनाची प्रवृत्ती मनानेच मागे हटवून अंगाने विश्रांती झाल्यावर जरी देहात असतात तरी पण ते देहाजोगे होत नाहीत. मग देहाचे दुबळके एकाच वेळेला ओलांडून ते पुरुष वजनात माझ्या बरोबरचे झाले. अर्जुना, जी माझी नित्यता आहे त्या नित्यतेने ते नित्य आहेत व माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत. मी जसा अमर्याद आनंद आहे व जसा मी सत्याचा समुद्र आहे तसेच ते आहेत. भेद त्यांच्यात व माझ्यात भेद शिल्लक राहतच नाही, कारण की मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढे ते झालेले असतात. ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश जसे महाकाश होते अथवा दिव्याच्या मूळ ज्योतीत दुसऱ्या अनेक ज्योती मिळाल्या असता जसे होते, त्याप्रमाणे समज. अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची एरझार संपली व तो व मी असे दोघे, देव व भक्त या दोघांच्या नामाचा अर्थ जे स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी एका पंक्तीला मी व तू अशा द्वैत भावाशिवाय नांदत आहेत. या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टी उत्पन्न होते तेव्हाही त्यास जन्मास यावे लागत नाही. सर्व सृष्टीच्या आरंभी ज्यांना देहाचा आकार घ्यावा लागत नाही ते प्रलयकालच्या वेळेस कसे मरण पावतील? अर्जुना, म्हणून ते पुरुष या ज्ञानाचा मार्ग स्वीकारून जन्मक्षयातीत असे मदरूप झाले. असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवास प्रिय असल्यामुळे त्याचप्रमाणे अर्जुनालाही गोडी लागण्याकरता म्हणून देवांनी याप्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला. तेव्हा अर्जुनाची वेगळी स्थिती झाली, ती ही की त्याच्या सर्व अंगाला कान फुटले
फार काय सांगावे, तो अवधानाची मूर्तीच बनला. अर्जुन सर्व अंगाने अवधान रूप झाला. तेव्हा देवासारख्या सर्वज्ञाकडून केले जाणारे अफाट व्याख्यान त्याच्याकडून आकलन केले जात होते आणि आपण जे सांगतो त्याचा उपयोग होत आहे असे देवाने जाणले, म्हणून देवांचे आख्यान आकाशाच्याही कवळीत येणार नाही एवढे विस्तृत होऊ लागले. मग श्रीकृष्ण म्हणाले, हे बुद्धिरूप स्त्रीच्या पती अर्जुना, आमचे जेवढे व्याख्यान तेवढे अवधान असणारा तू श्रोता मिळाल्यामुळे आज आमची वक्तृत्वरूपी कन्या विवाहित झाली. तरी मी एक त्रिगुणरूपी पारध्याकडून अनेक देहपाशात कोणत्या प्रकारे अडकला जातो व मी क्षेत्राच्या संगाने ही जगे कोणत्या प्रकाराने व कसा प्रसवतो ते ऐक. माझ्या संगरूपी बीजाने यात अज्ञानात प्राणीरूपी पीक येते. याच कारणामुळे याचा क्षेत्र या नावाने उल्लेख केला जातो. सहज विचार करून पाहिले तर याला अज्ञानाला महद ब्रह्म असे नाव आहे. महत तत्वाधिक तत्वांना हे विश्रांती स्थान आहे. कारण अर्जुना, हेच विकारांना पुष्कळसे वाढविते, म्हणून हे महत ब्रह्म आहे असे समज. अव्यक्तवादी लोकांच्या मताप्रमाणे याला अव्यक्त असे म्हणतात व सांख्याच्या अनुभवाप्रमाणे हीच प्रकृती होय. हे बुद्धिमंतांच्या राजा अर्जुना, वेदांती लोक हिला माया म्हणतात. उगीच पाल्हाळ किती करावयाचा, तर हे बोलणे राहू दे. हे थोडक्यात सांगावयाचे म्हणजे हे अज्ञान आहे. अर्जुना, आपल्याला जो विसर पडतो तेच या अज्ञानाचे रूप आहे. या अज्ञानाचा आणखी एक स्वभाव असा आहे की ज्याप्रमाणे दिवा घेऊन अंधार पाहू गेले असता तो दिसत नाही, त्याप्रमाणे ते विचारांच्या वेळी दिसत नाही. ज्याप्रमाणे दुधात दुधाची साय दूध निश्चल असताना दिसते व दूध ढवळले असता दिसेनाशी होते, ज्यामध्ये जागेपणा नाही व स्वप्न नाही अशी स्वरूपस्थिती नाही, अशी गाढ सुषुप्ती जशी असते, अथवा अर्जुना वायू उत्पन्न होण्यापूर्वी आकाश जसे निष्फळ रिकामे असते, त्यासारखे खरोखर अज्ञान आहे. पलीकडे दिसत आहे तो खांब आहे का पुरुष आहे असा एक निश्चय होत नाही. काय भास होतो हे कळत नाही, परंतु दिसत नाही हे खरे. त्याप्रमाणे ब्रह्मवस्तू जशी असते तशी खरोखर दिसत नाही, परंतु काही विपरीत दिसत असेल तर तेही दिसत नाही. रात्र नाही व दिवसही नाही. ज्या वेळेला अशी सांजवेळ म्हणतात त्याप्रमाणे विपरीत ज्ञान नसते अथवा स्वरूप ज्ञान नसते, अज्ञान असते. अशी कोणी एक अवस्था आहे तिला अज्ञान असे म्हणतात आणि त्या अज्ञानाने गुंडाळलेला जो चित्प्रकाश त्याला क्षेत्रज्ञ असे नाव आहे. अज्ञानास महत्त्व आणावे व आपल्या स्वरूपाला तर जाणू नये, ते क्षेत्रज्ञांचे स्वरूप जाणावे. हाच क्षेत्रज्ञ व क्षेत्र या दोघांचा संबंध आहे. तो तू बाबा चांगला समज. हा सत्तेचा सहजच स्वभाव आहे. आता वस्तू आपल्या अज्ञानाप्रमाणे पाहते, परंतु कोणत्या अनेक रूपांनी पाहते ते कळत नाही. जसा एखादा भ्रमिष्ट झालेला दरिद्री मनुष्य म्हणतो की जा रे, मी राजा आलो आहे, अथवा एखादी मूर्छा आलेला मनुष्य भ्रमाने आपण स्वर्गास गेलो आहोत असे म्हणतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपावरून दृष्टी घसरल्यावर मग जे जे दृश्य पुढे मांडले जाते त्याचेच नाव मी सृष्टी प्रसवतो. ज्याप्रमाणे एकटा निजलेला पुरुष स्वप्नाच्या भ्रमाने अनेक पदार्थ रूपाने आपणाला पाहतो, तीच स्थिती आत्म्याच्या स्मरण अभावी होते. हीच गोष्ट दुसऱ्या प्रकाराने पुन्हा उघड सांगू, परंतु हे सर्व स्वप्नांप्रमाणे मिथ्या आहे, ही दृढ प्रतीती आत ठेवून तू ऐक. तरी ही अविद्या माझी विवाहित स्त्री आहे, ही अनादी आहे, परंतु ती तारुण्यात आहे व हिच्यामध्ये जे गुण आहेत ते सांगता येणे शक्य नाही. हिला वस्तुतः अस्तित्व नसणे हेच हिचे स्वरूप आहे. आकाराने व व्याप्तीने ही अमर्याद अफाट आहे. ही अविद्या निजलेल्यांना जवळ आहे व जागे असलेल्यांना दूर आहे. परंतु मी स्वतः झोपलो म्हणजे ही जागृत असते व माझ्या सत्तेचा आश्रय करून ही गरोदर होते. महद्ब्रह्म आपल्या उदरामध्ये प्राकृत 8 विकारांनी जगद्रूप गर्भाची वाढ करते. उभयतेंच्या संघात प्रथम बुद्धितत्व जन्मास आले. ते बुद्धितत्व भारले गेले म्हणजे मन तयार होते. मनाची तरुण स्त्री जी ममता ती अहंकार तत्वास तयार करते व त्या योगाने पंचमहाभूते स्पष्ट दशीस येतात आणि विषय व इंद्रिय यांचा स्वभावता पंचमहाभूतात
अभिर्वाह होत असल्यामुळे विषय व इंद्रिये हे देखील त्या भूतांबरोबरच आकारास येतात. पंचभूते, विषय व इंद्रिये ही तयार झाल्यानंतर मागील सूक्ष्म प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 8 विकारांच्या हालचालीने त्रिगुणांचा तयार झालेला हा गर्भपिंड व्यक्त होतो. त्यावेळी वासनेत सूक्ष्म रूपाने राहिलेला जीव जसा असावयास पाहिजे तसा त्या गर्भपिंडात प्रवेश करतो. ज्याप्रमाणे बीजाचा दाना पाणी भेटल्यावर आपल्यामध्ये वृक्षाचा सूक्ष्म आकार तयार करतो, त्याप्रमाणे माझ्या संगाने अविद्या ही अनेक जगरूपी अणकुचितार अंकुर घेऊ लागते. हे सृजनांच्या राजा, त्यावेळी मग त्या गर्भगोलांचा आकार कसा व्यक्त होतो ते ऐक. तेव्हा अंडज, स्वेदज, उद्भिज व जारज असे हे अवयव स्वभावता उमटतात. मणिज हा अवयव आकाश व वायू यांच्या योगाने गर्भरस वाढल्याने उत्पन्न होतो. अरे, तम व रज हे 2 गुण पोटात घालून आप आणि तेज यांचे आधिक्य झाले असता स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो. आप आणि पृथ्वी यांच्या आधिक्याने आणि केवळ नीच अशा तमोगुणाने स्थावर असा उद्बीज उत्पन्न होतो. पंचमहाभूते ही सर्वच आपसात सहकारिता करतात आणि मन व बुद्धी इत्यादी ज्ञान साधने तरतरीत होतात. ही मनुष्यादी जारज योनी उत्पन्न होण्याची कारणे आहेत असे समज. याप्रमाणे या 4 भूत योनी हे ज्याचे सरळ 4 हात आहेत व पाय आहेत, व स्थूल जी महाप्रकृती आहे हे ज्याचे मस्तक आहे, प्रवृत्ती हे ज्याचे पुढे आलेले पोट आहे व निवृत्ती ही नीट पाठ आहे, व अष्टदेव योनी ही ज्यांच्या कमरेच्या वरची अंगे आहेत, आनंदभरित असा जो स्वर्ग हा ज्यांचा गळा आहे, मृत्युलोक ही ज्याची कंबर आहे, व पाताळ ज्याचा चांगला कमरेभागचा पृष्ठभाग आहे, अर्जुना त्याचे बाळसे 3 लोक आहेत, असे एक मूल ही प्रसविली आहे पहा. 84 लक्ष योनी हा ज्याच्या कांड्यांचे व पेरांचे सांधे आहेत, असे हे बालक दिवसेंदिवस वाढत आहे. माया ही त्या बालकाच्या देहाच्या निरनिराळ्या अवयवांचे नामाचे अलंकार घालते व मोहरूपी दुधाने ती माया त्या बालकाला नित्य नवेपणाने वाढविते. वेगवेगळ्या सृष्ट्या त्या बालकाची हातांची व पायांची बोटे आहेत. प्रत्येक योनीत असणारे निरनिराळे अभिमान हे त्या बोटात घातलेल्या अंगठ्या आहोत. स्थावर जंगमात्मक जगतरूपी एकुलते एक व अविचारकाली सुंदर वाटणारे असे हे मोठे बालक, त्याला जन्म देऊन ही माया वाढली. ब्रह्मदेव हा या बालकाचा प्रातःकाळ आहे, विष्णू हा माध्यान्ह काळ आहे व सदाशिव हा सायंकाळ आहे. हे बालक खेळून आले म्हणजे महाप्रलय रूप शेजेवर निसते व पुन्हा कल्पाच्या आरंभी भेद ज्ञानाने जागे होते. अर्जुना, याप्रमाणे हे बालक मिथ्यादृष्टीच्या घरात युगांच्या मालिकांची पावले कौतुकाने टाकते. या बालकाचा संकल्प हा आवडता आहे व अहंकार हा खेळगडी आहे. अशा या बालकाचा शेवट ज्ञानाने होतो. आता हे फार बोलणे राहू दे. वर्णन केल्याप्रमाणे माया ही सर्व जगताला जन्म देते व या क्रमात त्या मायेला माझ्या अधिष्ठानाचा आधार मिळतो. या कारणास्तव मी बाप, महद्ब्रह्मती हाई व अर्जुना जगडंबर हे मूल आहे. आता निरनिराळी शरीरे पाहून चित्तात भेद येऊ देऊ नकोस, कारण की या सर्व शरीरात मन, बुद्धी, अहंकार व पंचमहाभूते जी ही या जगातील 8 तत्वे आहेत ती एकच आहेत. अर्जुना, एकाच देहामध्ये निरनिराळे भिन्न आकारांचे अवयव नाहीत काय? त्याप्रमाणे हे विचित्र विश्व एकच आहे असे समज. ज्याप्रमाणे वरच्या, खालच्या व भिन्न भिन्न आकारांच्या या वेगवेगळ्या डहाळ्या एकाच बीजाच्या झालेल्या असतात आणि आमचा या जगाशी संबंध आहे, पण तो देखील कसा आहे म्हणून म्हणशील तर मृत्युकेचे मूल जसा घट, अथवा कापसाचे नातवंड जसे वस्त्रपण आहे, अथवा लाटांची परंपरा ही जशी समुद्राला संतती आहे, तसा आमचा व चराचराचा संबंध आहे. म्हणून अग्नी व ज्वाळा हे जसे दोन्ही केवळ एक अग्नीच आहे, त्याप्रमाणे मीच सर्व जग आहे व हा सर्व संबंध मिथ्या आहे. झालेल्या जगाने जर मी झाकला गेलो तर जगपणाने कोण प्रकाशतो? माणकाच्या तेजाने माणिक लोपले जाते काय? सोने हे अलंकार दशेला आले असता त्याचे सोने पण जाते काय? अथवा कमळ उमळले असता कमळत्वाला मुक्ते काय? अवयव हा अवयवांकडून झाकला जातो की अवयव हेच त्या अवयवाचे रूप आहे, अवयवीचे रूप आहे? अर्जुना, सांग बाबा,
जोंधळ्याचा कण पेरून त्याला अंकर फुटून कणीस परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाना नाहीसा झाला का पुष्कळपटींनी वाढला. म्हणून जगाचा निराश करून मला पाहावे तसा मी नाही, तर सर्वासकट मीच आहे. हे वीरा, तू आपल्या अंतःकरणात या सिद्धांताचा दृढनिश्चय कर. आता निरनिराळ्या शरीरात माझे प्रकाशन माझ्याकडून होते आणि त्या शरीरामध्ये गुणांनी मीच बांधला गेल्यासारखा दिसतो. अर्जुना, हे ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपले मरण आपण आपल्या कल्पनेने तयार करून त्या स्वकल्पित मरणाचे दुःख आपण स्वतःच भोगावे, अथवा एखादी पांढरी वस्तू पिवळी दिसली म्हणजे आपल्यास कावीळ झाली असे समजावे. हे कावीळ झाल्याचे ज्ञान आपल्यास डोळ्यामुळे होते व तेच डोळे पिवळेपणाचे प्रकाशन करतात. अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने ज्यावेळेस आपल्यावर आलेल्या ढगांचे प्रकाशन करतो त्यावेळेस ते ढग आपणास दिसतात व सूर्यबिंबावर आलेल्या ढगाने सूर्यात झाकून टाकले आहे हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळेच समजते. अर्जुना, आपल्यापासूनच झालेल्या छायेला भ्याले असता ती छाया भ्यालेल्या पुरुषाहून काही वेगळी आहे का? तर नाही. म्हणजे त्या छायेचे प्रकाशन आपण केले आहे. त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून मी अनेक होतो आणि त्या अनेक शरीरात मी गुणांकडून बांधला गेलो आहे असे जे वाटते त्या वाटण्याचे प्रकाशन मीच करतो. मला यथार्थ ज्ञान असणे हे गुणांचा बंध दिसत असून त्या बंधांकडून न बांधले जाण्यास कारणीभूत होते व आपल्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानानेच उत्पन्न होते. म्हणून अर्जुन देवा, कोणत्या गुणाने व कसा मी बंधन आहे असे वाटते? तर अर्जुन देवा, कोणत्या गुणाने व कसा मला मी बंधन आहे असे वाटते ते ऐका. गुण किती आहेत, त्यांचे धर्म काय आहे, त्याचे नाव रूप काय व ते कोठे उत्पन्न झाले हे वर्म ऐक. तरी सत्व रज तिम या तिघांनाही गुण म्हणतात आणि प्रकृती ही याची जन्मभूमी आहे. या तीन गुणात सत्वगुण हा उत्तम आहे, रजोगुण मध्यम आहे व तमोगुण हा सहज कनिष्ठ आहे. ज्याप्रमाणे एका देहाच्या ठिकाणी वयाच्या 3 अवस्था भासतात त्याप्रमाणे एकाच अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी त्रिगुणरज भासते असे समज. अथवा हिणकस धातू सोन्यात मिसळला असता जसे त्या सोन्याचे वजन वाढत जाते तसे तसे सोने 5 रुपये तोळा किमतीपर्यंतच्या कसाचे हलके होते. आळसामुळे सावधपणा नाहीसा झाल्यावर मग गाढ झोप दृढ होऊन बसते. त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर पडलेली वृत्ती ज्यावेळेस फैलावते त्यावेळेस ती सत्व रज होऊन तम देखील होते. अर्जुना, यांना गुण असे म्हणतात असे समज. हे गुण कसे बांधतात ते वर्म दाखवितो. तर आत्मा हा जीवदशेत थोडासा प्रवेश करतो न करतो तोच हा देह मी आहे असे म्हणण्यास आरंभ करतो. जन्मापासून तो मरणापर्यंत सर्व देहधर्माच्या ठिकाणी ममत्वाचा अभिमान घेतो न घेतो तोच. ज्याप्रमाणे माशाच्या तोंडात आमिष पडल्यावर लगेच धीवर गळाचा हिसका देतो त्याप्रमाणे सत्वगुणरूपी पारध्याकडून सुखरूपी व ज्ञानरूपी पाश ओढले जातात. मग हरिण जसा पारध्याच्या पाशात अडकतो तसा तो सुख आणि ज्ञान या पाशात अडकतो. तर ज्ञानाने चरफडवयास लागतो व जाणीवरूपी लाथा झाडतो. अरे, आपल्याशी असलेले आत्मसुख आपणच व्यर्थ घालवतो. जेव्हा विद्येने व मानाने संतुष्ट होतो, कोणताही लाभ झाला तरी आनंद पावतो. आपण संतुष्ट आहोत हेही पाहतो व आपणास धन्य मानतो आणि म्हणतो, माझे भाग्य उत्तम नाही काय, आज माझ्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही. असा अष्टसात्विक भावांनी गर्वाला चढतो आणि एवढ्यानेच संपत नाही तर त्याच्या मागे दुसरे बंधन लागते. ते हे की त्याच्या अंगात विद्वत्तारूपी भूताचा संचार होतो आणि आपण स्वतः ज्ञानरूप आहोत ते गेले त्याचे दुःख मानत नाही, तर उलट विषमज्ञानाने आकाशा एवढा होतो. जसा एखादा राजा स्वप्नात आपण भिकारी आहो असे समजून नगरीत प्रवेश करतो, त्यास भिक्षा मागून 2 दाणे मिळाले असता मी इंद्र नाही काय असे म्हणतो. अर्जुना, देहातीत जो आत्मा त्याने देहाशी तादात्म्य केल्यावर त्याला बाह्य ज्ञानाने तसे होऊ लागते. संसार संबंधी शास्त्रे तो जाणतो, यज्ञविद्या त्यास समजते, फार काय सांगावे त्यास स्वर्गापर्यंतचे सर्व दिसते आणि सांप्रत माझ्या वाचून दुसरा कोणी जाणता नाही व माझे चित्त हे चातुर्यरूपी चंद्राला आकाश आहे असे म्हणतो. याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुखरूपी व ज्ञानरूपी दावे लागून
पांगोळाच्या बैलासारखी त्याची स्थिती करतो. आता हाच आत्मा देहामध्ये ज्या प्रकाराने रजोगुणाने बांधला जातो तो प्रकार सांगण्यात येईल, तो ऐक. रजोगुणाला रज हे नाव याच करता आहे की रजोगुण जीवाला विषयात रंजवण्याची कला जाणतो. हा रजोगुण अभिलाषाचे, लोभाचे, नेहमीचे, कधी कमी न होणारे तारुण्य आहे. ह्या रजोगुणाने अंतःकरणात थोडासा प्रवेश केल्यावर जो जीव कामाच्या मस्तीत येतो आणि मग तो विषयांच्या चिंतनरूपी वाऱ्यावर स्वार होतो. पेटलेल्या अग्निकुंडात तूप शिंपडले असता त्यात आणखी विजेच्या अग्नीने ते प्रदीप्त झाले असता त्या अग्नीस हे कमी आहे अथवा हे जास्त आहे असे म्हणता येईल काय? त्याप्रमाणे इच्छा खवळते व दुःखासकट सर्व गोष्टी गोड वाटतात व इंद्राचे वैभव सुद्धा थोडे वाटू लागते. तशा प्रकारे इच्छा वाढल्यावर मग जरी मेरू पर्वत हाती आला तरी तो असे म्हणतो की यापेक्षाही आणखी भयंकर श्रमाने मिळणारे एखादे स्थान असेल तर तेही मिळवण्याच्या खटपटीस लागू. जवळ असलेले आज खर्च केले तर उद्या काय करावे असा तो अतितृष्णेने मोठ्या धंद्याला आरंभ करतो. कवडीवरून आपले जीवित ओवाळून टाकतो आणि गवताच्या काडीच्या प्राप्तीने कृतकृत्यता जन्माला आल्याचे सार्थक समजतो. स्वर्गाला गेले असता तेथे काय खावे असे तो म्हणतो. म्हणून याकरता यज्ञ करण्यास धावतो. व्रतामागे व्रते आचरण करतो. इष्ट व पूर्त क्रमे करतो व काम्य कर्मा वाचून दुसऱ्या कशालाही हाताने स्पर्श करीत नाही. हे अर्जुना, जसा ग्रीष्म ऋतूच्या शेवटला वारा एक क्षण विश्रांती येथे जाणत नाही त्याप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करीत असता दिवस अथवा रात्र म्हणत नाही. रजोगुणामुळे मासा कसला चंचल आहे. जसा स्त्रीचा नेत्रकटाक्ष चंचल असतो तसा रजोगुणी चंचल पुरुष चंचल असतो. विजेमध्येही जसा चंचलतेचा वेग नसतो तितक्या वेगाने स्वर्ग व संसार यांच्या उत्कट इच्छेने कर्मरूपी अग्नीमध्ये प्रवेश करतो. देहापासून जीवात्मा वेगळा असता तो देहामध्ये असतो तेव्हा तृष्णेची बेडी अडकवून याप्रमाणे व्यापाराचा खटोटोप आपल्या गळ्यात अडकवून घेतो. देहधारी जो आत्मा त्याच देहामध्ये असताना रजोगुणाचे भयंकर बंधन असते. आता तमोगुणाचे कौशल्य ऐक. व्यवहाराची दृष्टी ज्या पडद्याने मंद होते व तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा ढग आहे त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचा जिव्हाळा आहे व ज्या तमोगुणाच्या योगाने सर्व जीव भ्रमिष्ट होऊन वाटेल तसे कर्म करतात. अविचार हाच या तमोगुणाचा महामंत्र आहे व तमोगुण मूर्खपणारूपी दारूचे भांडे आहे. ते राहू दे. जो तमोगुण जीवाला मोहनास्त्र आहे अर्जुना, तो तमोगुण अशा प्रकारे युक्त तयार होऊन देह हाच आत्मा असे समजणाऱ्याला जखडून बांधतो आणि चराचरात कोणत्याही शरीरामध्ये हा खरोखर एकच माजू लागला असता मग तेथे तमोगुणाशिवाय दुसरी गोष्टच नसते. सर्व इंद्रियांच्या ठिकाणी जाड्य येते. मनामध्ये मूर्खपणा उत्पन्न होतो व ती दोघे आळसाच्या दृढपणाचा आश्रय करतात. तो अंगाला आळेपिळे देतो व कोणतेही काम करण्याविषयी त्याला कंटाळा असतो. एका माजून एक अशा एकसारख्या नुसत्या जांभया देतो. अर्जुना, त्याचे डोळे जरी उघडे असले तरी त्याला दिसत नाही व कोणी हाक मारली तरी तो ओ म्हणून उठतो. जमिनीवर पडलेल्या धोंड्यास जसे एका बाजूला दुसऱ्या बाजूला फिरणे माहीत नसते त्याप्रमाणे तो मारलेली मुरकुंडी केव्हाही सोडत नाही. पृथ्वी पाताळात जावो अथवा आकाश अंगावर कोसळून पडो परंतु उठावे हा विचार मनात येण्याचे त्यास माहीत नसते. आळसामध्ये सुस्त पडले असता योग्य काय अथवा अयोग्य काय हे सर्व तो अंतःकरणात आठवत नाही व जेथे पडला असेल तेथे लोळावे अशी त्याची बुद्धी असते. तो दोन्ही तळहात वर करून गाल धरतो आणि दोन्ही गुडघ्यात डोके घालतो आणि निद्रेविषयी त्याच्या अंतःकरणात चांगली आवड असते आणि झोप यावयास लागली म्हणजे स्वर्ग सुखही तुच्छ आहे असे तोच म्हणतो. ब्रह्मदेवाचे आयुष्य मिळावे आणि मग निजूनच राहावे या वाचून त्याला दुसरा नादच नाही. सहज वाटेने जाता कलंडून जरी पडला तरी त्याचा डोळा लागतो आणि जर त्यास झोप आली तर तो अमृतसुद्धा घेत नाही. जसा एखादा आंधळा रागावून कामाला निघाला म्हणजे तो कोणीकडे जाईल व कोठे पडेल याचा नेमच नसतो त्याप्रमाणे हा तमोगुणी पुरुष द्वेषाच्या आवेशात कोणत्या एखाद्या वेळी काम करण्यास निघाला असता काय करेल याचा नेम नाही. तेव्हा कसे वागावे, कोणाशी काय बोलावे, अमुक एक गोष्ट साध्य आहे की असाध्य आहे हेही त्यास कळत नाही.
अरे ज्याप्रमाणे पतंग हा सर्व वणवा मी आपल्या पंखानेच पुसून घ्यावा अशा उत्कट इच्छेने उन्मयात उडी घालतो, त्या पतंगाप्रमाणे हा तमोगुणी पुरुष एखाद्या धोक्याच्या कामाकडे वळतो व जे काम करू नये ते करण्याची त्यास प्रबळ इच्छा असते. फार काय सांगावे, त्याप्रमाणे त्यास भलतेच करणे आवडते. त्याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस व प्रमाद या 3 प्रकारांनी निरुपाधिक व शुद्ध अशा परमात्म्याला मानतो. ज्याप्रमाणे अग्नीने लाकूड व्यापले असता अग्नी हा लाकडाच्या आकाराचा दिसतो, अथवा पोकळी ही घटात सापडली असता तिला घटाकाश म्हणतात, अथवा ज्यावेळी सरोवर पाण्याने भरलेले असते तेव्हा त्या चंद्राचे बिंब प्रतिबिंबित होते, तसे आत्मतत्व हे गुणात भासल्यामुळे आत्मा हा गुणांनी बांधल्यासारखा वाटतो. परंतु कफ व वात यास मागे सारून जेव्हा पित्त देहात व्यापते तेव्हा हे पित्त देहाला जसे संतप्त करते, अथवा पावसाळा व उन्हाळा यास जिंकून जेव्हा थंडीच दिसते तेव्हा आकाश हे थंडगार असे होते, अथवा जागृत अवस्था व स्वप्नावस्था नाहीशी होऊन जेव्हा गाढ निद्रेची अवस्था प्राप्त होते तेव्हा क्षणभर चित्तवृत्ती जडमूड होते. त्याप्रमाणे रजोगुण व तमोगुण नाहीसे करून जेव्हा सत्वगुण ही आपली बुद्धी मिरवतो त्यावेळी तो सत्वगुण जीवाकडून मी सुखी आहे ना असे म्हणवितो. त्याप्रमाणे सत्वगुण व रजोगुण हे नाहीसे होऊन जेव्हा तमोगुणाची वृद्धी होते तेव्हा आत्मा हा सहजच प्रमादी होतो. त्याच रीतीने सत्वगुणास व तमोगुणास पाठीमागे सारून जेव्हा हा रजोगुण उठतो तेव्हा कर्मा वाचून दुसरे काही सुंदरच नाही असे देहात व देहराज जो आत्मा तो मानतो. बाबा अर्जुना, रजोगुण व तमोगुण यांच्यावर जय मिळवून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात की वसंत ऋतूत ज्याप्रमाणे सुवास कमलाच्या पाकळ्यामध्ये न मावता बाहेर पडतो तशी बुद्धी आतमध्ये न मावता बाहेर पडते. सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक पहारा करतो व हातपायांच्या ठिकाणी खरोखर डोळे होतात. राजहंसापुढे दूध व पाणी यांचे मिश्रण ठेवले असता त्या राजहंसाच्या चोचीचे टोक जसे त्या मिश्रणातील दूध व पाणी यांची वेगळीक करते, त्याप्रमाणे पापपुण्य निवडण्यात इंद्रियेच परीक्षा करणारी होतात व त्यावेळेला अरे अर्जुना, इंद्रिय निग्रह हाच सेवा चाकरी करीत असतो. जे ऐकू नये ते कानच विवर्ज करतात व जे पाहू नये ते दृष्टीच टाकून देते. ज्याचा उच्चार करू नये ते जीभच टाळते. दिव्यापुढे जसा काळोख पळावयास लागतो त्याप्रमाणे इंद्रियासमोर निषिद्ध विषय येतच नाहीत. पावसाळ्याच्या दिवसात जसा महानदीला अपरंपार पूर येतो त्याप्रमाणे सर्व शास्त्रात बुद्धी पसरते. अर्जुना, पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश आकाशात सर्वत्र पसरतो त्याप्रमाणे ज्ञानात वृत्ती सर्वत्र पसरते, वासना एकत्र होतात. याप्रमाणे संसाराकडे मनाची असलेली धाव कमी होते व मन विषयांना विटते. याप्रमाणे सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणे खरोखर दिसतात आणि अशा स्थितीत जर मृत्यू घडला तर जशी घरामध्ये संपत्ती आहे आणि त्याप्रमाणे त्या संपत्तीवाल्याची वृत्ती उदार असून त्याच्या अंगी धैर्य आहे, मग इहलोकात कीर्ती व परलोकात सुख त्यास का मिळू नये, अथवा सुकाळ प्राप्त होऊन मेजवानीचा प्रसंग यावा आणि त्याच वेळी आपले आवडते मनुष्य स्वर्गातून पाहुणा म्हणून यावे. अर्जुना, मग त्या चांगल्या गोष्टीला दुसरी जोड आहे का? त्याप्रमाणे सत्वगुणाच्या बुद्धीत मरण आले असता तो दुसरीकडे कोठे जाईल? कारण की आपल्या गुणांनी श्रेष्ठ असा जो चांगला सत्वगुण तो बरोबर घेऊन जो पुरुष भोगांना योग्य असे शरीर टाकून निघतो, असा जो अकस्मात जातो व तो म्हणा सत्वाचाच नवा होतो, त्याला पुन्हा सत्वगुणाने युक्त असा जन्म मिळतो. फार काय सांगावे, त्याला ज्ञानी पुरुषांमध्ये जन्म मिळतो. राजा हा राजेपणाने डोंगरावर गेला असता त्याच्या राजेपणात काही कमीपणा येईल काय? अर्जुना सांग बरे. अथवा अर्जुना, या गावातील दिवा शेजारच्या गावात नेले असता तेथे तरी तो दिवाच आहे ना. त्या दिव्याच्या तेजाप्रमाणे त्याच्या सत्वगुणाचे निर्मलत्व ज्ञानासह विशेष वाढते व त्याची बुद्धी विवेकावर पोहू लागते. महत्त्वादी अनुक्रमाचा विचार करून अखेरीस त्या विचारासकट लीन होतो. वेदांतात गीतेच्या 13व्या अध्यायात 5-6 श्लोकात सांगितल्याप्रमाणे
36 तत्वे मांडली आहेत. त्यांच्यामध्ये जे हे ब्रह्म 37 आहे. सांख्यात 24 तत्वे मांडली आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये ब्रह्म हे 25 आहे. व सत्वगुणादी 3 गुणास नाहीसे करून जे स्वभावता 4 आहे, असे जे ब्रह्म सर्व असून सर्वात उत्तम आहे, ते ब्रह्म ज्यास सुलभ झाले त्याच्याबरोबर त्यास निरुपम देह मिळतो. हे पहा, ज्याप्रमाणे ज्यावेळी तमोगुण व रजोगुण खाली तोंड करून बसतात व रजोगुण ज्या वेळेला बुद्धी पावतो तेव्हा रजोगुण शरीररूपी गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ घालतो, यावेळी या शरीरात लक्षणांचा असा उदय होतो. पसरलेली वाहुटूळ निरनिराळ्या पदार्थाचे एकीकरण करते, त्याप्रमाणे इंद्रियांना विषयांमध्ये मोकळीक असते. परस्त्री वगैरेशी प्रसंग आला असता या गोष्टी शास्त्रनिषिद्ध आहेत असे त्यास वाटत नाही व मग शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चालतो. तेथपर्यंत ज्या रजोगुणी पुरुषाचा लोभ स्वेच्छाचारीपणाचा धुमाकूळ घालतो व दुसऱ्याच्या वस्तू लुबाडताना जेवढ्या वस्तू प्राप्त करून घेणे अशक्य असते तेवढ्याच वस्तू शिल्लक राहतात. तथापि अर्जुना, कोणताही धंदा समोर आला असता तो धंदा करण्याविषयीचा मानाचा कल तो मागे घेत नाही. त्याप्रमाणे एखादे मंदिर बांधावे अथवा अश्वमेध यज्ञ करावा असा अघटित नाद घेऊन तो उठतो. शहरेच वसवावीत, जलाशय वगैरे पाण्याचे साठे बांधावेत, नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत, अशा अचाट कर्मांचा आरंभ करतो आणि इहलोकीचे व परलोकीचे भोग मिळवण्याच्या कामात पुरे म्हणत नाही. समुद्र दुर्भर खरा, परंतु तो या रजोगुणी पुरुषाच्या अभिलाषापुढे हार खाईल. अग्नीला कितीही जळण घातले तरी त्याची तृप्ती होत नाही, तसा तो दुर्भर आहे खरा, परंतु त्या पुरुषाच्या अभिलाषाच्या दुर्भरत्वापुढे अग्नीची 3 कवड्यांची किंमत नाही. असे त्याच्या अभिलाषाच्या ठिकाणी दुर्भरत्व असते. त्याची विषयतृष्णा ही मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते व तो सर्व विश्व इच्छेच्या पाण्याखाली घालतो. याप्रमाणे रजोगुणाचा उत्कर्ष झाला म्हणजे ही लक्षणे टवटवीत होतात. अशा लक्षणांच्या समुदायात जर देह पडला तर या सर्व लक्षणांनी युक्त तो रजोगुणी पुरुष दुसऱ्या देहात प्रवेश करतो, म्हणून मनुष्याचीच योनी असते. हे पहा, एखादा भिकारी चणीने राजवाड्यात बसेना का, पण तेवढ्यावरून तो राजा होईल काय? बैलाला जरी श्रीमंताच्या लग्नाबरोबरच्या मंडळींनी नेला तरी त्याच्या कपाळाचा कडवा खरोखर चुकत नाही. म्हणून व्यापारामुळे ज्यांना रात्रंदिवस विसावा मिळत नाही अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीत जो जुंपला जातो, फार काय सांगावे, जो रजोगुणाने बनलेल्या वृत्तीच्या उत्कर्षरूपी डोहात डुबून मरण पावतो तो कर्मठांच्या कुलात जन्मतो. त्याप्रमाणे जेव्हा पुढे रजोगुण व सत्वगुण नाहीसे होऊन तमोगुण उन्नतीला येतो त्यावेळची लक्षणे देहाच्या आत बाहेर असतात. ती आता आम्ही सांगतो, ती चांगल्या श्रोत्रबळाने लक्षपूर्वक ऐक. तर जसे अमावस्येच्या रात्रीचे आकाश सूर्य व चंद्र यांनाही रहित असते, तसे ज्याचे मन होते याप्रमाणे अंतःकरण पूर्णपणे विचारशून्य व रिकामे असते व तेव्हा त्या अंतःकरणात साराचार विवेकाची गोष्ट नाहीशी होते. बुद्धी जडपणात धोंड्यालाही दाद देत नाही तेथपर्यंत तिने मऊपणात टाकलेला असतो आणि त्याची स्मरणशक्ती देशोधडी झालेली दिसते. शरीराच्या आत बाहेर अविवेकाचा अतिरेक ढळळीत दिसतो व त्या तमोगुणाच्या ठिकाणी एकाट्या मूर्खपणाची देवघेव होते. हा तमोगुणी पुरुषाच्या इंद्रियरूपी महारवाड्यावर आचार भ्रष्टतारूपी हाडे रोविलेली असतात व हा तमोगुणी पुरुष मरेपर्यंत त्याच्या क्रिया आचार भ्रष्टतेकडे जातात. पहा, आणखी एक लक्षण दिसते ते हे की जसे घुबडास अंधारातच दिसते त्याप्रमाणे या तमोगुणी पुरुषास वाईट कर्मे करण्यात चित्ताला स्फुरण चढते. त्याप्रमाणे निषिद्ध कर्म म्हटले की वाटेल त्या निषिद्ध कर्म करण्याच्या उत्कट इच्छेत तो सापडतो व ती निषिद्ध कर्माविषयीची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याची इंद्रिये धाव घेतात. हा तमोगुणी पुरुष दारू न पित्या झोकांड्या खातो, संनिपात वायूशिवाय बरळतो आणि वेड्याप्रमाणे प्रेमा वाचून हा भुलतो.
त्याचे चित्त तर नाहीसे झालेले असते, पण ती उन्मत्तनी अवस्था नाही. याप्रमाणे जे उन्मत्तकारक मोहाकडून वश केली जातात. फार काय सांगावे, जेव्हा तमोगुणी आपल्या सामग्रीने वाढतो तेव्हा तो अशी अशी चिन्हे पोचतो. आणि ह्याच तमोगुणाच्या उन्नतीचा प्रसंग असताना जर मरणाचे ठिकाण प्राप्त झाले तर तो तमोगुणी पुरुष तितक्या तमोगुणासह पुढला जन्म घेतो. मोहरीचे झाड जर आपला मोहरीपणा बियात साठवून मग जर आपले अंग टाकेल तर त्या बीजापासून तो अंकुर फुटेल. त्याला मोहरीपणाशिवाय दुसरी गोष्ट आहे काय? अग्नी ही दिव्याची ज्योत होऊन मग तो अग्नी जरी विझला तरी विझेल का? कारण की ज्या ठिकाणी ही त्या दिव्याची ज्योत लागेल त्या ठिकाणी तो पूर्वीचाच सगळा अग्नी आहे. म्हणून तमाच्या मोठेच संकल्पाला बांधून ज्याचा देह पडतो त्याला पुन्हा तमाचाच देह मिळतो. आता असे हे पुष्कळ बोलून काय करावयाचे आहे? जो तमाच्या उत्कर्षात मरण पावतो तो पशु अथवा पक्षी अथवा झाड अथवा किडा होतो. या कारणाकरिता जे सत्वगुणापासून उत्पन्न होते ते पुण्यकर्म असे श्रुतीचा संकेत सुचवितो. म्हणून त्या निर्मळ सुकृताला सरळ असे सुख व ज्ञान हे लोकोत्तर फळ येते, तेच सात्विक फळ होय. मग राजस्क्रिया ज्या आहेत त्या पिकलेल्या वणीच्या फळांप्रमाणे आहेत. कारण की त्या क्रिया बाहेरून दिसण्यात जरी सुखाने रंगविलेल्या असतात तरी त्या बियांचे फळ दुःख हे असते. अथवा कडुनिंबाच्या निंबोळ्या बाहेरून सुंदर दिसतात पण आत विष असतात. त्याप्रमाणे ते राजस क्रियांचे फळ आहे असे समज. ज्याप्रमाणे विषाच्या अंकुराला विषच फळ येते त्याप्रमाणे जितके तामस कर्म आहे तितके अज्ञानरूप फळाने पिकते. म्हणून बा अर्जुना, जसा सूर्य हा दिनक्रमाला हेतू आहे तसा येथे सत्वगुणच ज्ञानाला हेतू आहे. ज्याप्रमाणे अद्वैत परमात्म्याला आपले विस्मरणोरूप स्वरूप हे कारण आहे त्याप्रमाणे लोभाला रज कारण आहे. हे शहाण्या अर्जुना, मोह अज्ञान व प्रमाद या मलिन दोष समूहाला वारंवार तमोगुण कारण आहे. तळहातावरील आवळा जसा सर्व बाजूंनी दाखवावा त्याप्रमाणे हे वेगवेगळे तिन्ही गुण विचारांच्या डोळ्यांना असे दाखविले तेव्हा रजोगुण व तमोगुण हे दोन पतन घडवून आणण्यास समर्थ आहेत व सत्वगुणाकडून ज्ञानाकडे कोणी नेत नाही असे दिसून आले. म्हणून ज्याप्रमाणे सर्व गोष्टींचा त्याग करून ज्ञानरूप भक्तीचे जन्मभर आचरण करतात त्याप्रमाणे कित्येक पुरुष आमरंत सात्विक वृत्तीने राहण्याचा निश्चय करतात. त्याप्रमाणे सत्वाच्या उत्कर्षामध्ये ज्यांचे जगणे व मरण असते ते देहत्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात. याप्रमाणे जे रजोगुणाने जगतात व मरतात ते मृत्युलोकात मनुष्य होतात. त्या मृत्युलोकात सुखदुःखांची खिचडी देहरूपी एकाच ताटात जेवावी लागते, जेथे मरणरूपी वाटेत सापडले असता बाहेर पडता येत नाही. व त्याच स्थितीने शरीरात तमोगुणाच्या उत्कर्षात जे मरतात ते नरकभूमीला जाण्याचा दाखला देतात. अशा रीतीने वस्तूच्या सत्तेने सत्वादी तिन्ही गुण ऊर्ध्वादी गतींना कसे कारण आहे हे अर्जुना तुला संपूर्ण सांगितले. वस्तू ही वस्तुत्वाने आपल्या ठिकाणी पूर्वत्वाने आहेच, तरी ती वस्तू आपण आपल्या गुणासारखे पाहून त्या त्या गुणाच्या विशेष कार्याप्रमाणे वागते. आपल्यावर परचक्र आले आहे असे ज्यावेळेस राजा स्वप्न पाहतो त्यावेळेस ते परचक्र निवारण करण्याच्या कामी पडलेला जय अथवा पराजय तो आपणच होतो. त्याप्रमाणे उत्तमगती, मध्यमगती व अधोगती हे गतीचे भेद गुणवृत्ती भेदामुळे आहेत व ती गुणांची दृष्टी जर टाकली तर ब्रह्मवस्तू शुद्ध आहे. नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा दृष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. ज्यावेळी हा पुरुष गुणाचा दृष्टा होऊन गुणांवाचून इतर दुसरा करता नाही असे जाणतो व गुणाहून वेगळा जो आत्मा त्याला जाणतो तेव्हा तो पुरुष गुणातीत जे मत्स्वरूप त्या प्रत पावतो.
परंतु हा बोलण्याचा ओघ राहू दे. तर हे आमचे सांगणे विषयांतर झाले असे तुला वाटू देऊ नकोस. आता मागील विषय पुढे सांगतो ऐक. तर हे तिन्ही गुणच आपल्या सामर्थ्याने याप्रमाणे स्वभावता देहाच्या निमित्ताने असतात. लाकडाच्या आकाराने अग्नी जसा आकाराला येतो, अथवा जमिनीतील रस हाच मोठमोठ्या झाडांच्या रूपाने दिसतो, अथवा दह्याच्या रूपाने जसे दूधच परिणाम पावते, अथवा उसाच्या रसाने रूपाने जशी गोडीच प्रकट होते, त्याप्रमाणे हे तीन गुण अंतःकरणासह देहच होतात, म्हणून खरोखर बंधाला कारण घडते. परंतु अर्जुना, आश्चर्य हे आहे की एवढे बंधन जीवास असतानाही जीवाच्या मुक्त स्थितीला कमीपणा येत नाही. तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहाच्या मागे व पुढे हालचाल करीत असताही आत्माच्या गुणातीतपणास धक्का लागत नाही. अशी स्वभावता मुक्त स्थिती आहे, ती आता तुला ऐकवितो. कारण तू ज्ञानरूपी कमळाचा भ्रमर आहेस आणि चैतन्य हे गुणात असून गुणास वश होणारे नसते. ही जी मार्गे तुला गोष्ट सांगितली तशी ही गोष्ट आहे. तरी अर्जुना, ज्या वेळेस अंतःकरणात समजूत पटून याप्रमाणे ज्ञान प्रतीती होईल, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे जागी असता स्वप्न नाहीसे येते, अथवा लाटा हलत असता आपल्या प्रतिबिंबाचे अनेक तुकडे जसे काठावर उभे राहून पाहतो, आपण घेतलेल्या सोंगाने जसा नट फसला जात नाही, त्याप्रमाणे गुण न होऊन सर्व गुण पहावेत, अथवा आकाश हे तिन्ही ऋतूत आपल्या पोटामध्ये धारण करून आपल्या वेगळेपणाला जसा कमीपणा येऊ देत नाही, त्याप्रमाणे गुणात असून जे गुणाच्या पलीकडे आपल्या ठिकाणी स्वतःसिद्ध आहे, त्या मूळ स्वरूप अहंपणावर जेव्हा अहंकार असतो, तेव्हा तेथून पाहत असता तो असे म्हणतो की मी साक्षी व अकर्ता असा आहे व सर्व कर्मांना हे गुणच कारण आहेत. सत्व रजतमांच्या भेदाप्रमाणे कर्माचा विस्तार होत आहे, तो हा गुणांचा विकार आहे. वनामध्ये जसा वसंत ऋतू वनशोभेच्या विलासाला कारणीभूत असतो, तसा मी हा गुणांच्या विकारामध्ये असतो. अथवा ताऱ्यांच्या समुदायाने लोपावे, सूर्यकांत मण्याने अग्नी उत्पन्न करावा, सूर्य विकासी कमलांनी विकासावे व अंधाराने नाहीसे व्हावे. यापैकी कोणत्याही कार्यामध्ये सूर्य जसा केव्हाही कोणाचा कारण होत नाही, त्याप्रमाणे या देहात मी क्रियारहित केवळ साक्षीत्वाने अधिष्ठान रूप होऊन राहिलो आहे. मी गुणांचे प्रकाशन करून परत गुणास पाहतो. गुणांच्या ठिकाणी गुणपणा माझ्याकडून पोचला जातो व या गुणांचा निराश झाल्यावर जे उरते ते मी आहे. अर्जुना, अशा या विचाराचा ज्याच्या ठिकाणी उदय होतो, त्यास गुणातीतपणा स्थानाच्या मार्गाने प्राप्त होतो. गुणानेतानतीत्य त्रिंदेही देह समुद्भवान जन्ममृत्युजरा दुःखैः विमुक्त अमृतम् अश्नुते. गुणानेतानतीत्य त्रिंदेही देह समुद्भवान जन्ममृत्युजरा दुःखैः विमुक्तोऽमृतमश्नुते. देहाला कारण असणाऱ्या या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म मृत्यू म्हातारपण दुःखे यातून मुक्त होऊन तो देहात राहणारा देहात असूनसुद्धा अमृतत्व मोक्ष पावतो. आता निर्गुणमे म्हणून जे काही आहे ते तो बिनचूक जाणतो, कारण की ज्ञानाने आपले राहण्याचे ठिकाण त्याच्या ठिकाणी केले आहे. फार काय सांगावे अर्जुना, जशी नदी समुद्रपणाला पावते त्याप्रमाणे असा तो पुरुष माझी सत्ता पावतो. जसा राघू नलिकेवरून उठून झाडाच्या फांदीवर बसावा, तसा तो देह अहंता सोडून स्वरूप ब्रह्म हेच मी आहे अशा स्वरूप अहंतेने तो वेष्टला जात गेला. अज्ञानरूपी निष्ठेने जो मोठमोठ्याने घोरत होता, तो हे शहाण्या अर्जुना आत्मस्वरूपी जागा झाला. अर्जुना, भेद प्रतीती हाच कोणी आरसा, तो ज्याच्या हातून पडून फुटल्यामुळे तो प्रतिबिंबाच्या भासाला मुकला. हे वीरा, आता ह्या पुरुषाच्या ठिकाणी देहंकार रूप वारा वाहण्याचा बंद झाल्यामुळे लाटांचे जसे समुद्राशी ऐक्य होते, त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी जीवाचे ईशाशी ऐक्य होते.
म्हणून त्या पुरुषाला लागलीच महदभावाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे पावसाळा संपल्याबरोबर ढग आकाशरूप होतात, त्याप्रमाणे वस्तुतः मद्रूप झाल्यावर मग जरी तो या देहात असला तरी तो देहाला उत्पन्न करणाऱ्या गुणांच्या तावडीत सापडत नाही. ज्याप्रमाणे अभ्रकाच्या कंदिलाने दिव्याचा प्रकाश आवरला जात नाही अथवा समुद्राने जसा वडवानळ विझला जात नाही, त्याप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचा बोध मळत नाही. जसा आकाशातील चंद्र जळात असतो तसा तो देहात असतो. 3 गुण आपापल्या सामर्थ्याने देहामध्ये चेष्टा करतात, पण तो आपल्या अहंतेला त्या चेष्टा पाहण्यासही पाठवत नाही. येतपर्यंत तो अंतःकरणात येतपर्यंत तो अंतःकरणात दृढ निश्चयाने राहिला आहे. आता शरीराच्या ठिकाणी काय घडत आहे तो काही जाणत नाही. आपल्या अंगावरची कात टाकून सर्वाने बिळात प्रवेश केल्यावर ती त्याची कात कोणी सांभाळावी तसे झाले आहे. अथवा कमळातील सुवास परिपक्व झाल्यावर जसा तो सुवास आकाशात मिळून जातो, तो पुन्हा कमळाच्या फुलाकडे माघारी येत नाही. अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य पावल्यामुळे त्या पुरुषाचीही तशी स्थिती झाली आहे. तशा स्थितीत देहाचे धर्म काय आहेत व देह कसा आहे हे तो जाणत नाही. म्हणून जन्म, म्हातारपण व मरण इत्यादी देहाचे जे 6 गुण ते त्याच्या देहाच्या ठिकाणीच राहिले आणि त्याचा त्याच्याशी काही एक संबंध राहिला नाही. घट फुटल्यावर व घटाच्या खावऱ्या फेकून दिल्यावर ते घटाकाश आपोआप महाकाश होते. त्याप्रमाणे देहबुद्धी गेल्यावर ज्यावेळी आपल्या आत्मस्वरूपाचे स्मरण होते तेव्हा आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही आहे काय? अशा थोर ज्ञान संपन्नतेने युक्त असे त्याचे देहामध्ये राहणे असते. म्हणून मी त्याला गुणातीत असे म्हणतो. जसा मेघांच्या गर्जनेने बोलावलेला मोर सुखावतो, त्याप्रमाणे या देवाच्या भाषणाने अर्जुन अतिशय संतुष्ट झाला. त्या संतोषाने वीर अर्जुन विचार करू लागला की महाराज, ज्या पुरुषामध्ये असा बोध राहतो तो पुरुष कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो? तो गुणातीत पुरुष काय आचरण करतो व तो गुणांचे निवारण कसे करतो? आपण कृपेचे माहेरघर आहात, आपण हे आम्हाला अवश्य सांगावे. या अर्जुनाच्या प्रश्नावर तो ऐश्वर्यादी 6 गुणांचा राजा उत्तर देत आहे. ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुझी प्रश्न करण्याची पद्धत अपूर्व आहे. तो गुणातीत काय कर्म करतो व गुणातून कसा तरुण जातो हे एवढेच असे काय विचारतो? हे तुझे विचारणे खरे, हे कसे खोटे आहे हे विचारण्यासारखे विसंगत आहे. अर्जुनाचा प्रश्न विसंगत कसा आहे हे भगवान या ओवीत सांगतात. गुणातीत ज्याला म्हणतात तो गुणांच्या अधीन तर नसतोच, अथवा तो जरी गुणात सापडला तरी तो त्या गुणांचा अधीन होत नाही. पण तो गुणातीत पुरुष गुणांच्या गुंताड्यात गुंतत असताना तो गुणांच्या अधीन आहे किंवा तो गुणांच्या अधीन नाही हे कसे ओळखावे? हा संशय जर तुझ्या मनात असेल तर तो प्रश्न सुखाने विचारता येईल. आता आम्ही त्याचे स्पष्ट उत्तर देतो, तू ऐक. तर रजोगुणाच्या उत्कर्षाने तो गुणातीत पुरुष ज्या वेळेला प्रवृत्तीने वेढला जातो त्यावेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात. तेव्हा मी एक कर्मठ आहे असा अभिमान चढत नाही, अथवा कर्म करण्याची राहिली तरी त्याच्या बुद्धीला खेद तोही होत नाही. अथवा सत्वगुणाच्या आधिक्याने जेव्हा सर्व इंद्रियात ज्ञान फाकते त्यावेळी आपल्या विद्वत्तेने मी ज्ञानी आहे असा हर्षभरीत होत नाही, तरी त्याला खेदही होत नाही. अथवा जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा तो गुणातीत पुरुष मोह भ्रम याकडून ग्रासला जात नाही. तेव्हा तो अज्ञानामुळे कष्टी होत नाही किंवा तो अज्ञानाचा स्वीकार करीत नाही. मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करीत नाही व ज्ञानाने कर्माचा आरंभ करीत नाही व त्याच्या हातून सहज कर्म झाले तरी त्याचा खेदही करीत नाही. ज्याप्रमाणे सूर्याला प्रातःकाल, माध्यान्हकाल व सायंकाल या तिन्ही कालांची गणना नाही, तसा तो गुणातीत पुरुष असतो. म्हणजे त्याला तिन्ही गुणांची खबर नसते. त्याला काही वेगळ्याच प्रकाशाने ज्ञानपणा यावयाचा आहे काय?
तर नाही, तो ज्ञानाची मूर्तीच आहे. समुद्र हा पावसाच्या योगाने पूर्ण भरलेला होतो काय, अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली, अर्थात अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली तर त्याला कर्मठत्व वाटेल काय? अर्जुना सांग पाहू. हिमालय पर्वत थंडीने थरथर कापेल काय? अथवा त्याच्यासमोर मोह आला तर त्या मोहामुळे तो ज्ञानाला मुकला जाईल काय? उन्हाळ्याकडून महाअग्नी जाळला जाईल काय? त्याप्रमाणे गुण व गुणांचे जे कार्य आहे हे तो सर्व आपणच आहे. म्हणून एकेका गुणाच्या उत्कर्षाने त्याचे चित्त विस्कळीत होत नाही. वाटेने जाणारा वाटसरू अडचणीत सापडल्यामुळे जसा वस्तीला राहतो, तसा तो गुणातीत पुरुष अडचणीत सापडल्यामुळे एखाद्या अनुभवाने देहात उदासीनतेने वस्तीला आलेला असतो. ज्याप्रमाणे युद्धाची भूमी, त्याप्रमाणे तो गुणांना जिंकणारा नसतो अथवा गुणांकडून पराभव पावणारा नसतो, व त्याचप्रमाणे तो गुण नसतो अथवा गुणांकडून काही करवीत नाही. अथवा शरीरातील प्राण जसा उदास असतो किंवा घरी आलेला पांतस्थ ब्राह्मण जसा त्या घरासंबंधाने उदास असतो, अथवा चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो, आणि अर्जुना, मृगजळाच्या हेलकाव्याने जसा मेरू पर्वत यत्किंचितही हालत नाही, तसा तो गुणातीत पुरुष गुणांच्या येण्या जाण्याने गडबडत नाही. हे फार बोलून काय करावयाचे आहे? आकाश जसे वाऱ्याने हलत नाही अथवा सूर्य जसा अंधाराकडून गिळला जात नाही, जाग्या असलेल्या मनुष्यास स्वप्न जसे भ्रमात पाडित नाही, अर्जुना, तसा तो गुणांकडून बांधला जात नाही, हे समज. गुणांच्या तडाख्यात जर तो सापडतच नाही, तेव्हा असा एखादा सभ्य ग्रहस्थ हालणाऱ्या लाकडी भावल्यांच्या चेष्टा दुरून पाहतो, तसे गुणांचे कमी जास्तपण दुरून कौतुकाने पाहतो. सात्विक गुण सत्कर्म करतो, रजोगुण रजोगुणी कर्मे करतो व तमोगुण मोहाधिक तामसी कर्मे करतो. अर्जुना ऐक, जशा लोकांच्या क्रिया सूर्याच्या सत्तेने चालतात, त्याप्रमाणे गुणांच्या सर्व क्रिया त्याच्या सत्तेने चालतात, हे तू पक्के समज. समुद्रालाच भरती येते, चंद्रकांत मण्यांनाच पाजर पडतो व चंद्रविकासी कमळे उमलतात, तर चंद्र काही हालचाल करीत नाही, अथवा वाराच वाहतो अथवा वाहण्याचा बंद होतो, पण आकाश स्थिर असते. त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीने जो गडबडत नाही, अर्जुना, या लक्षणांनी तो गुणातीत पुरुष ओळखावा. आता त्याची जी वागणूक आहे ती ऐक. तर अर्जुना, वस्त्राच्या आत बाहेर जसे सुताशिवाय काहीच नसते, त्याप्रमाणे हे सर्व चराचर विश्व मद्रूप आहे असे तो पाहतो. म्हणून ज्याप्रमाणे देवांचे देणे भक्तांना व शत्रूंना सारखे असते, तसे तो सुखदुःखाला सारख्या ताजव्यात घालून वागतो. एरवी देहरूपी जळामध्ये जेव्हा मासोळी होऊन राहावे, तेव्हाच सुखदुःख भोगावे लागते. ज्याप्रमाणे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे, त्याप्रमाणे आता त्याने देह तादात्म्य टाकले आहे व तो आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे. अथवा गंगेच्या पाण्याने गंगेच्या पात्राला सोडून आणि समुद्राच्या पात्रात प्रवेश करून आपली खळखळ वाहण्याची लगबग नाहीशी केली. अर्जुना, त्याप्रमाणे ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी झाली, त्याला सहजच देहामध्ये जसे सुख तसेच दुःख असते. जशी रात्र तसेच उजाडणे हे खांबाला जसे असते, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेल्या गुणातीतास देहाला व्यापून असणारी द्वंद्वे आहेत. ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाच्या शेजारी जसा साप तशी उर्वशी समान असतात, त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे, त्यास देहात द्वंद्वे सारखी आहेत. म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यात कमी अधिकपणा नाही, रत्न आणि दगड यामध्ये त्यास काही फरक वाटत नाही. स्वर्ग त्याच्या घरी येवो अथवा त्याच्या अंगावर वाघ उडी घालो, परंतु त्याच्या आत्मबुद्धीला केव्हाही भंग होत नाही. ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागा होत नाही अथवा जळलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे त्याची आत्मैक्य बुद्धी मोडत नाही. हा ब्रह्मदेव आहे अशी म्हणून त्याची स्तुती केली अथवा नीच म्हणून त्याची निंदा केली, पण राख जशी जाळणे अथवा विझणे जाणत नाही, त्याप्रमाणे निंदा अथवा स्तुती ही कोणत्याच रूपाने व्यक्त होत नाही.
सूर्याच्या घरी अंधार व उजेड ही कल्पना नाही, तसे त्याच्या ठिकाणी सुखदुःखाची कल्पना नाही. तो ईश्वर आहे या बुद्धीने त्याची पूजा केली, अथवा तो चोर आहे म्हणून त्यास छळले, तो बल व हत्ती यांनी वेढला गेला त्याला राजा केला, अथवा मित्र जवळ आले अथवा शत्रू अंगावर प्राप्त झाले, तरी पण ज्याप्रमाणे सूर्य हा रात्र व उजाडले जाणत नाही, त्याप्रमाणे तो हे जाणत नाही. आकाशामध्ये जरी 6 ऋतू येतात तरी आकाश जसे त्याच्याकडून लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो मनाने भेदभाव जाणत नाही. आणखी एक आचार त्याच्या ठिकाणी आहे पहा, तो हाच की त्याच्या ठिकाणी कर्ममात्राचा अभाव झालेला दिसतो. सर्व कर्मारंभाचे त्याच्या ठिकाणी उच्चाटन झालेले असते. सर्व प्रकारचे कर्मारंभ त्याच्यापासून दूर होतात. प्रवृत्तीचे त्याच्या ठिकाणी मावळणे असते अथवा कर्मफळे जळतात. तो अग्नी, तो गुणातीत पुरुष आहे. आपल्या इहलोकीचे अथवा परलोकीचे भोग मिळावेत अशी इच्छाच त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होत नाही. प्रारब्धाने जे सहज प्राप्त होईल त्याचे सेवन करून तो असतो. ज्याप्रमाणे दगड सुखावत नाही व दुःखही पावत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाने त्याग व स्वीकार टाकलेला असतो. आता ह्या बोलण्याचा किती विस्तार करावा. ज्या पुरुषाचे असे आचरण असेल तोच खरोखर गुणातीत आहे असे समज. त्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते. तो प्रकार आता यापुढे ऐक, असे श्रीकृष्ण म्हणाले. तर दुसरीकडे कोठेही मन गुंतू न देता भक्तिरूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो तो गुणांना ताब्यात ठेवू शकतो. तर मी कोण आहे, भक्ती ती कशी असते व एकनिष्ठेचे स्पष्ट स्वरूप काय, हा सर्व निर्णय प्रथम झाला पाहिजे. तर अर्जुना ऐक, मी या विश्वात असा आहे की ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाण असलेले तेजच रत्न आहे, अथवा ओलेपणाच जसे पाणी आहे, किंवा पोकळीच आकाश आहे, अथवा गोडी तीच जशी साखर आहे वेगळी नाही, अग्नी तोच जसा जाळ आहे, पाकळ्यांचे नाव जसे कमळ आहे, वृक्ष तोच जसे फांद्या वगैरे फळ वगैरे आहे. अर्जुना, बर्फ जे गोठून एकत्र आले तेच जसे हिमालय पर्वत होईल, अथवा विरजलेले दूध तेच जसे दही असते, त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व काही मीच आहे. पहा, चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही, चंद्राच्या कला वेगळ्या करण्याच्या जरुरी नाही, तुपाचा घट्टपणा न मोडता जसे तूपच आहे, अथवा सोन्याचे कडे आटवले नसताना ते सोनेच आहे, वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्रच जर उघड दोराच आहे, मातीची घागर न विरघळता जशी ती घागर मातीच आहे. म्हणून विश्व पण दूर करावे व मग मला घ्यावे तसा मी नाही, तर विश्वासकट सर्व मी आहे, अशा प्रकारे जाणावे. ही ती अभिचारी भक्ती असे म्हणतात. येथे या विश्वात व माझ्यात काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो. या कारणास्तव अर्जुना, भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्या सकट मला जाणावे. अर्जुना, सोन्याचीच टिकली जशी सोन्यावर बसविली जाते पहा, त्याप्रमाणे माझ्याहून आपल्याला वेगळे मानू नये. किरण हे तेजोमय असते व तेजापासून उत्पन्न झालेले असते व तेजालाच लागलेले असते. त्या किरणासारखा चांगला बोध असावा, म्हणजे तू आपल्याला माझ्याहून भिन्न समजू नकोस. पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वीरूप आहे, अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वतरूपच आहे, त्याप्रमाणे तू आपला मीपणा माझ्या ठिकाणी पहा. समुद्रावरची लाट जरी लहान असली तर ती समुद्राहून वेगळी नाही, तसा मी ईश्वराच्या ठिकाणी दुसरा खरोखर नाही. बा अर्जुना, अशा ऐक्याने जेव्हा दृष्टी विकसित होते तेव्हा त्याला आम्ही भक्ती असे म्हणतो. हीच दृष्टी म्हणजे ज्ञानाचा चांगलेपणा होय आणि योगाचे सर्व सार हेच आहे. मेघ आणि समुद्र यांच्यामध्ये जशी अखंड जलधारा लागलेली असते अर्जुना, त्याप्रमाणे वृत्ती अखंड ब्रह्ममय असते. म्हणजे जेथून वृत्ती उत्पन्न होते ते ब्रह्म, ज्याला विषय करते तेही ब्रह्म, वृत्ती ही ब्रह्म, अशी त्यांनी जी त्रिपुटी एक ब्रह्मरूपच असते. अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महाआकाशाशी जोड दिलेला नाही. महाआकाशी नेहमी आकाश जसे आडातले आकाश हे महाआकाशाशी नेहमीच मिळालेले असते, त्याप्रमाणे अर्जुना, तो परमरसाशी परब्रह्माशी ऐक्याला पावतो. प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत जसा प्रभेचा एकसारखा सरळपणा असतो, तशी ती सोहम वृत्ती आहे हे समज. याप्रमाणे जीव ब्रह्म या दोहोत जेव्हा सोहम वृत्ती
प्रगट होते तेव्हा ती सोहम वृत्तीसुद्धा आपोआप नाहीशी होते. अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात विरघळल्यावर तो विरघळला हेही नाहीसे होते, अथवा गवत जाळून जसा अग्नीही आपण विझतो, त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञान शिल्लक राहत नाही. मी मायेच्या पलीकडे आहे व भक्त मायेच्या अलीकडे आहे, असा माझ्यात व भक्तात असलेला पलीकडेपणा व अलीकडेपणा नाहीसा होतो आणि माझ्यामध्ये व भक्तामध्ये अनादी जे ऐक्य आहे तेच प्रकट होते. अर्जुना, आता मी तो गुणाला जिंकतो ही भाषाच राहत नाही, कारण की आता एकपणाही सरला. फार काय सांगावे, अशा प्रकारची जी अवस्था ते हे मर्मज्ञ अर्जुना ब्रह्मत्व होय. वर सांगितल्याप्रमाणे जो अभिचारित्वाने मजला भजतो त्याला ते प्राप्त होते. शिवाय आणखी या लक्षणांनी युक्त असा जो या जगात माझा भक्त आहे त्याकरता ही ब्रह्मता पतिव्रता आहे. ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाने खळखळ वाहणारे पाणी जे निघते त्याला समुद्राचे स्नान अवश्य मिळतेच, यात अन्यथा नाही. त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जो माझे सेवन करतो तो ब्रह्मस्थितीच्या मुकुटावर अग्रभागी असणारे रत्न होतो. अर्जुना, या ब्रह्मत्वालाच सायुज्य असे म्हणतात व चौथा पुरुषार्थ आहे यालाच नाव आहे. परंतु माझी भक्ती ही ब्रह्मस्थितीचा साधन आहे, म्हणून ब्रह्मत्वी पोचण्याचे मी कृष्ण साधन आहे असे तुला कदाचित वाटेल. तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल, तर ती येऊ देऊ नकोस. अरे, माझ्या वाचून ब्रह्म निराळे नाही. अर्जुना, ब्रह्म या नावाला विषय मी आहे आणि या सर्व शब्दांनी मीच बोलला जातो, म्हणजे अमृत, अव्यय, शाश्वत वगैरे शब्दांनी. चंद्र आणि चंद्राचे बिंब ही जशी भिन्न नाहीत, त्याप्रमाणे चतुर अर्जुना, माझ्यात व ब्रह्मात भेद नाही. अर्जुना, जे ब्रह्म नित्य, अचल, प्रकट, धर्मरूप, अमर्याद, सुख व अद्वितीय असे आहे. विचार हा अज्ञान नष्ट करण्याचे आपले काम करून ज्या ठिकाणी प्राप्त होतो ते स्थान मी आहे. फार काय सांगावे, सिद्धांताचे पराकोटीचे स्थान ते मीच समज. अहो महाराज, ऐका. अशाप्रमाणे तो अनन्य भक्तांचा आवडता वीर जो अर्जुन त्याला सांगता झाला. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजय आहे, तुला कोणी विचारल्यापासून तो व्यर्थ का बोलतोस? तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजया, हे तुला कोणी विचारल्या वाचून तू व्यर्थ का बोलतोस? विजयाची बातमी सांगून माझी चिंता कर. माझ्या मुलांच्या विजयाची बातमी सांगून तू माझी चिंता दूर कर. तेव्हा संजय मनात म्हणतो की या विजयाच्या गोष्टी सोडून दे. धृतराष्ट्राची अशी ही अवस्था पाहून संजय आश्चर्यचकित होऊन व त्रासून मनात म्हणाला, अहो काय आश्चर्य आहे, याचे देवाशी कसे वैर आहे. तरी तो कृपाळू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट हो आणि यास धृतराष्ट्रास हा आत्मानात्म विचार सेवन करण्याचे सामर्थ्य देव आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा हो. संजय आपल्या मनात धृतराष्ट्रासंबंधी असा विचार करीत असता आणि कृष्णार्जुनाच्या संवादाचे मनन करीत असता त्याच्या चित्ताला आनंदाचा महापूर आला आणि आता या उत्साहाच्या भरात तो श्रीकृष्णांचे बोलणे सांगेल. त्या अक्षरातील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोहोचवीन, तो तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणातीतयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः. श्लोक 27, ओव्या 415. पुंडरीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.